यहाँ पे अपनी गाड़ी पार्क हुई है। इधर अपना कैसे बनियन पे बॉलिंग क्वालिटी तोंडे ग्राउंड बोलतो त्याला। चिकन ओपी इन द गाइस एंड बॉयज। चला आता निघालोय, आता थेट तुम्हाला डायरेक्ट सामग्री बनवताना दाखवतो आता सगळं। बघा फुल पॅक केले, फुल पॅक एकदम भांबुर्डा वगैरे सगळं भरून जाळ चिकन नाही तर चिकन जाळीच करून टाकू कारण की ना जीव गेलाय पार पेटवताना गाईस लय कष्ट आहेत। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे आणि हसताय ना सगळे, आणि हसलंच पाहिजे। नसेल हसत तर त्याचं कारण मला माहिती आहे, व्लॉग आपले पडत नाही आहेत तर आता पडणार आहेत। आणि व्लॉग जरी नसले पडत तर तुम्ही तारक मेहता बघून तरी हसा, पण हसलं पाहिजे, लक्षात ठेवा। जसं की तुम्ही बघताय मी या रानात फिरतोय, रानात नाही म्हणू शकत, गावाला आलोय, तर रान नाही तर आलतो जरा गावाला। आपला यूट्यूब माऊलींचा सप्ताह 16 होता, सप्ताह 16 झालेला आहे, मस्तपैकी कार्यक्रम पार पडलेला आहे मस्त। आणि कार्यक्रम पार पडल्यानंतर म्हणलं आता उद्याच जावं, आज जरा स्टे करावं। कसं गावाला आलं म्हणजे घर वगैरे बांधले, जरा मस्तपैकी राहिलं पाहिजे आपण। म्हणलं जरा शांतमय वातावरणामध्ये राहिलं पाहिजे। जरा पक्ष्यांचा आवाज वगैरे, गाड्यांचा भरपूर आवाज येतो आपल्या इकडे, तर इथं कसं जरा आवाज आहे का? आवाज आलाच असेल, नसेल आले तर मग मला बॅकग्राऊंडला टाकावं लागेल, ते सगळ्यात डेंजर कार्यक्रम होईल। आणि आता जर राहिलंच तर म्हणलं आज जरा पोपटीचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या। बोले तो चिकन कार्यक्रम, मटके में चिकन, तो आज बनाने वाले अपन पोपटी स्पेशल ब्लॉग्स। और ये देखो कैसा दिख रहा है नज़ारा, कैसा है सनसेट होने के बाद, तो ये क्वालिटी दिख। कोकन इज लव मैन। चलो तो अपन जाने वाले अभी सामग्री गोला करने के लिए, जैसे कि भांबुर्डा, पेंडे मीन्स गवत, वो सब लगने वाला है। तो मैं जाता हूँ जरा सब गोला करके ला के डालता हूँ। फिर हमारा भैया आने वाला है, बोले तो हमारा दादा, बोले तो रोशन दादा, उसका भी चैनल है यूट्यूब पे, क्वालिटी में ये बनाते हैं शॉर्ट फिल्म्स। तुमको मैं वो डिस्क्रिप्शन में पिन करूँगा, तो वो देखो जरा, बघायचं सगळ्यांनी। आणि त्यांना पण जरा लाईक आणि सबस्क्राईब करायचं, जसं की तुम्ही मला प्रेम दाखवता। आणि आपलं गेमिंग पण चालू होणार आहे, थोड्या दिवस, फक्त थोड्या दिवस थांबा। सगळी गाणी वाजवतो बघा, लालाली लालापासून झुकेगा नाही साला। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। चलो बाबा, गाइस हे बघा इथे काय, हे काय चीकू, व्हाट इज दिस चीकू। और एक सेकेंड रुको, इधर से दिखाता हूँ, रुको। और ये इनको क्या है, मीटू। Yo Mitu, what are you doing? वा काय प्रतिसाद देतोय, कडक। बोटाला चाव जरा, मग नाही चावणार, हे बघ। ये चल, क्वालिटी मिटू। और यहाँ पे अपनी गाड़ी पार्क हुई है, इतर आपलं रोड संपते गावाचं। हे बघा कसं आहे नजारा, कसा आहे। अरे ह्याच्यातच बघून आनंद आहे। चला 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 चला। काय शेण नाही का केलंच गोळा? शेण पुढे पिशवीत ठेवलं तो, कढीपत्ता, लिंबू बिंबू, अजून काय ते कुठलं पान आहे? तो पान कुठलं? भांबुर्डा घेतला होय? बघू दाखव, बघू मटका बघतो, भांबुर्डा बघू। गाईज असा असतो भांबुर्डा बघा,
पोपटीचा भांबुर्डा. हा अरे तो शेण भांबुर्डा बघितलाय तुम्ही सगळ्यांनी. भांबुर्डा ओप्पी भेटलेला आहे आपल्याला हिरवागार. काय म्हणतेस बाकी कसे? आमची आजी बघा आणि बाबा आमचे सकाळ दुपार संध्याकाळ नुसती बडबड करतायत, झोप नाही अजिबात. आणि हे बघा कसं आहे नजारा, क्वालिटी आहे का नाही. वाडा पाडायला आलाय रे हा, अख्खा उघडलाय. हे मामाचं घर, मामा ओपी चार गाय को चाहिए था जो की मटका बघू द्या. थांबा जरा आहे का इथं, मला बोलले ना आजी इथं का बघतो. थांबा 1 मिनिट, इथं मटका आता दिसत नाहीये. बघू 1 मिनिट, इथं ठेवला असेल पडवी बिडवीत. हा मटका भेटलेला आहे आपल्याला. हा मटका हलवायच्या अगोदर जरा विंचू चेक करावा लागेल, नाहीतर कार्यक्रम फिट करून टाकतील माझा. काहीच हे माहिती का तुम्हाला? काय सांगा मला कमेंट मध्ये, काय म्हणतात त्याला. हळू मटका चेक करू दे पहिला सगळीकडनं. आतमध्ये काय आहे का? नाही ना, कापड पण आहे, लालच आहे नेमका. बापरे, पोपटीचा दिसतोय हा भाजलेला. हेच लावू बाई जरा चेकिंग्स मारतो. वेट देखो मैंने क्या लाया है. या चल, हे बघ काय आणलं त्यासाठी. लाल मिरची जी की तुला गोड लागते आणि आम्हाला तिखट, हीच तर खासियत आहे. मिठू पाहिजे का? हिटिंग आयसी पैसा खारा आहे. भूक लागलेली रे बाई त्याला, वाटाणा बिटाणा सगळंच खा आता. हे घे धर, हे घे. कसा खाते बघा. येस, दादा निघालाय भाई. चल पटकन, रॅबिट पण उठलाय आपला आणि सनसेट पण होते. चल पटकन, काय असेल ते मला दे. हा येऊ दे. रॅबिट या, रॅबिट गाईज रॅबिट आला. चल हे इथं आहे का? दादूची इथं आहे का बघ. काहीच विटा वगैरे गोळा करतो. दादा निघालाय म्हाडामधून. आता मी जातो खाली धडाधड ग्राउंडच्या इथं पटकन पळत. पहिले हिला 2 विटा नेतो चुलीसाठी. चिकन बिकन आणायचं. काय बोलतेस? मग इथंच असेल खाली कुठंतरी. हा काही वानर वगैरे पण यायला लागले, म्हणजे वाघ असणार आहे. चलो देखते. अच्छा, काहीच पेंडा तर मला दिसतोय, पण तो पेंडा काढायचा कसा? अच्छा, गावातलेच मोठा पेंडा आहे. डायरेक्ट काढल विडेल रे. एक काढायला गेलो तर जरा एक काढायची कोशिश करतो. रिस्की काम आहे जरा इथनं निघायचं. इथं आहे वाटतं खाली. 1 सेकंड, खाली आहेत ते घेतो. इकडनं पण एंट्री नाही. बंद करून काय बंद केलं नाही, एवढं कोण नाही ना, त्यामुळं बंद केलं. पण ठीक आहे, 2 पेंड्याने काय नाही होणार आहे. 2 पेंड्या आपण परत त्यांना देऊया आपण आल्यावरती. कसं आहे, पेंडा इज मस्ट गाईज. थँक्यू पेंडा देणारे नो. थँक्यू सो मच विथ पेंडा. आणि सनसेट पण होतोय. लवकर चला बाबूला. पेंडा बघा कसा गोळा केलाय गाईज आम्ही. पेंडा बाबूल दाखव. रॅबिट बाबू आमचा. आणि हे बघा केवढं मोठं काम केलंय. या जरा इथल्या 2 विटा पण घ्या तुम्ही. ब्लॉग शूट करणार आहे की नाही. मस्त मॅडम आमच्या दीदी आमच्या बघा कशी हे करतो. नाही काय खास दाखव आपण.
गाईज आपली सामग्री बोलतो मटका रेडी आहे, बांबुडा पण रेडी आहे आणि हे छोटी केळीची पानं पण. का तर ते म्हणले जरा चिकन वगैरे हे करू. तिथं पेंडे टाकलेत मस्तपैकी. विटा आणतात ते, कोळसा आणतात ते, इथनाच चालतंय. आणि मी आता जातो पळत पळत चिकन आणायला, कारण की दादा निघालाय. पटकन जातो आणि तुम्हाला 1 मिनिट थांबा, तुम्हाला दाखवतो मी सनसेट दाखवतो. गेला का काय माहिती सनसेट. आईला दिसते 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 इथनं दिसते बघा. झूम करतो थांबा. शीट 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 आसमान आहे नाही पूर्ण, म्हणजे आबाळच. ते पूर्ण हे होणार आहे, ऑरेंज होईल थोडा वेळ. दम लागला मारण्याचा. डाग उतरून पळत पळत एवढं ही डाग आहे हे वाली, ही जी की रोडला निघते. दादा येतोय अजून, तोपर्यंत म्हणलं पोरांचा आवाज येतोय ग्राउंडवरती जाऊ आपण पटकीन. तुम्हाला दाखवतो. पोरं खेळायला प्रॅक्टिस बिक्टिस चालू आहे जोरात. टुर्नामेंट चालू आहेत ना कोकणात सगळीकडे, नाही काय. आपण इकडनं जाऊ, इथनं पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. इकडनं जाऊ पटकन. 4 मॅच 4 ओव्हरच्या असतात. बघू आहे बनेन पे बॉलिंग क्वालिटी. हो का, चोंडे ग्राउंड बोलतो त्याला, चोंडे ग्राउंड. काय बोलतात, चोंडे ग्राउंडच बोलतात ना. आता चोंडेच म्हणलं चोंडे ग्राउंडच होणार ना, बरोबर का नाही. येऊ तू काय वा. दादाश्री आलेत आपले. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. दादाश्री ओपन द चॅट गाईस. चल मागून रिक्षा आली कोणाची तरी, रिक्षा निघतो आता. चला, मोठी गाडी घेऊन आलास तो, राहायला चालायच ना. सेफली रीच ॲट आवर स्पॉट बोले तो चिकन सेंटर बोलता येईल. तो वी आर टेकिंग चिकन. आणि आता आपण आलेलो आहे करंजाडी चिकन घ्यायला पोपटीसाठी. चिकन घेऊ, चिकन ओपी इन द गाईज अँड बॉईज. चला आता निघालोय. आता थेट तुम्हाला डायरेक्ट सामग्री बनवतानाच दाखवतो आता सगळं. वाज चला मारा दिवस. आता काय दुसरं मटेरियल तर आपण नाही घेऊ शकत, कारण की सगळं आहेत म्हणल्यावरती. मटेरियल दुसरं जर सापडी झाली तर कार्यक्रम वाजवण्यात येईल. जाऊ. समझ रहे हो ना. फायनली ॲट होम. चल बाकीचं नाही येतोय दादा. तर चिकन तुला मी सांगतो कसं काय तो विषय. हा केक घे आता रेडी. असं कधी झालंय का गाईस की तुम्हाला प्रॉपर सामग्री एका ठिकाणी भेटली, म्हणजे तुम्ही आणली एका टायमिंगला सगळं. आणि जर आणली असेल ना, आणि जर तुम्ही बाहेर जर नसेल गेला परत आणायला, तर मला एकदा कमेंटमध्ये सांगा की बाबा ना आम्ही आणलेलं सगळं एकदम प्रॉपर, सगळं एकदम व्यवस्थित सगळं आणलेलं मटेरियल आम्ही नंतर गेलो नाही. भाऊ सॅल्यूट त्या माणसांना, त्या पब्लिकला सॅल्यूट. नाद केलाय म्हणजे तुम्ही नाद केलाय. पण आमची आता अंडी राहिलेत आणायची, आणि मला 40 पायऱ्या उतरून खाली जायचे गावात. 40-45 नॉट अ जोक. तर जातो पटकन अंडी घेऊन येतो, कारण की पोपटीमध्ये अंडी इज मस्ट ब्रो. काही मॅरिनेशन प्रोसेस इज गोइंग ऑन. तर आपल्याकडे आहे चिकन मसाला, चिकन 65, आणि हा आहे आपल्याकडे तंदुरी चिकन. आणि आपले आलं लसूण पेस्ट घेतले, दही घेतले, आणि कस्तुरी मेथी पण आपण टाकलेली, आणि हळद आणि बेडगी मिरची पण आहे आपल्याला. आणि काही जाऊ हे शेंगा, दॅट इज दिस वन, पावट्याच्या शेंगा. यू नो पावटा. ओ हो, आडवा केला कॅमेरा. सो लेट्स वॉच नाव फ्रेश चिकन ब्रॉट फ्रॉम करंजाडी, नागाव फाटा. 2 hours later. करा चालू करा. पहिलं काय आलं लसूण पेस्ट घेतली. ओमे आहे ना रे, ओमे जाईल. ओमे हे टाक ना अजून जरा, तेवढं लावशील ना आलं लसूण पेस्ट. काहीच लसूण आलं लसूण पेस्ट जास्त पाहिजे. जाड टाकले ना, हा जाड आहे चांगले. ये बस व्लॉग मध्ये येतोय तो, त्याचा काय विषय नाही. दही टाकवतोय. काळीच त्याच्यात पण टाकल्यास काय, नाही तर भाजला असता काळी. राहू दे मग. काढायचं असेल तर काढ. दही बघ किती टाकायचं.
अरे कॉपीराईट येईल भावा. काय करतोस तू? हळद हळद नाही हळद लागेल ना त्याला येडे. काय कुठनं पण काय जास्त एक्साइटेड होतोस तू लय राधे. मग लागला असता ना त्याला आता. मग बाजूला ठेव हे नाही तर जागेल त्याला. रिमोट ह्याच्या गाडीत नाही. तंदुरी मसाला टाक. तंदुरी मेन आहे. जास्त टाकतो गाडी. हा तंदुरी आहे. टाक टाक. अरे नाही 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 तिखट बघ नसतं. किती बस झाला. हे घे हा घे हा पोट चिकन मसाला. चिकन 65 टाक. हे हा घे हा चिकन मसाला घे. घे तर जरा पकड. काय नसते गरम मसाला विसाला खायचं गाई. ओनली मसाले. हा हा हा. चिंग्स आपल्याला स्पॉन्सर नाहीत का? चिंग्स वाले चिंग्स 65 चांगलं लागतं. 65 बनवलं असतं नाही कधी. बस बस मॅरिनेशन प्रोसेस झालेली आमची. आता जरा ठेव जरा त्याच्यावर. तुम्हाला आता डायरेक्ट पोपटी मसाला भेटतो. हो पोपटी मसाला भेटतो बोलला पण नको म्हणलं आणायला. काही तुम्हाला शॉर्टकट मी विषय करायचा असेल तर पोपटी मसाला आम्ही बघितलेला होता. मग कलीचा मोठा आहे तो काढ चमू तो काढून ठेव. तर पोपटी मसाला पण तुम्ही डायरेक्ट टाकू शकता चिकन वरती आणि मॅरिनेट करू शकता. 50-60 रुपयाला भेटतं. ह्याच पर तुमच्या क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता नाही का. चला तर आता मॅरिनेट करून ठेवतो थोडा वेळ आणि मग मटक्यात लावतो तुम्हाला दाखवतो. मॅरिनेशन इज प्रॉपरली डन गाईज. प्रॉपरली नाही तिखट वगैरे होत. तुझ्या हाताचं काय होणार आहे? तुझ्या हाताचं म्हणजे हॉटेल टाकायचं ना आपल्याला. पोपटी हॉटेल नको नको. आता हा त्या वाकीला टाक म्हणजे ते स्टिकला लावायला आपल्याला. ओवा आहे ना. 1 hour later. गाईज पोपटी लावायची वेळ आलेली आहे. आपलं चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे एकदम प्रॉपर. तुम्हाला दाखवतो मी 2 मिनिटं फक्त. तर आता आमचं लावतोय पोपटी. नक्की काढ रे. येस माय. आपल्या कुठल्या काय ह्या कुठल्या शेंगा मी विसरतोय 10 वेळा. पावट्याच्या. आणि हा बांबूला केळीचं पान आणि हा मीठ खडे मीठ ओवा आणि हा मटका. आता पहिली स्टेप आहे आपली केळीचं पान लावायचं आहे खाली. हे बघा. आणि या रॅबिटनी आहे ना काय केलं माहिती का. हा जो मटका मी आणलेला ना मगाशी हा मटका आपटला गायचा. मी लपडा करून टाकला पूर्ण. पण ठीक आहे नो प्रॉब्लेम. आपल्याकडे मटकेच मटके आहेत. काय विषय नाही कारण की आपल्याकडे व्यवसायच मटक्याचा चाललाय ना गावात. अगं हा करतो मी मटकी विषय. मग टाकायचे बांबुर्डा. आणि बांबुर्डा फक्त पाण्यात जास्त शिंपडायचा नाही कारण की त्याचा वास वगैरे सगळा जाईल निघून वर्षभर. लागल लागल अजून शेंगा टाका. अंडी आण अंडी. इकडे चिकन मध्ये पडशील. चांगला विश्वास जास्त चांगला विश्वास. हा बोलतो मी तुझ्यासोबत. दादा ओपी लावतोय एकदम प्रॉपर. अंडी बिंडी कशी टाकायचे? वाटाणा बिटाणा पण टाका. पहिलं कालो चिकन कालव जरा घेऊ आपण. आता काही विषय नाही. आपला मडका जरा मोठा आहे. नाही जाऊ दे काय नाही विषय. तो बारका होता पण आता आपण आपटला ना. एका थरामध्ये ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आणि टायमिंग लावा. एका ह्याच्यातच टाकलं सगळं. एका ह्याच्यामध्ये अंडी टाकते अंडीवर अंडी लावू. हा अंडी तसं कर विषय कर. हा थरवर लाव. ते पेटवतो तिथं बरोबर. अंडी किती? 8च लय झाली. 4 जण 5 जणच खाणार आहेत. आहे की बस ओवा वरतून रे पानात. अरे त्याच्यात पडशील. अरे भांबरुडाच किती होईल.
बरं ठीक आहे, काही ज्यांना ज्यांना ओवा वगैरे टाकायचंय ॲज पर तुमचं टाकतात का? बघितलं मग तू युट्यूबला बघून मी पोपटी लावतेस का? काय तुझा फायदा कोकणात राहून? ओव्याला वास चांगला. ओके ठीक आहे, चालेल चालेल, तुम्ही म्हणताल तसं मातोश्री. टाक तूच टाक आता. ते डाचच नाही. बरं ठीक आहे, चल लवकर, चल घे घे फुटकन, भूक लागली आता. ए रावेट, बस मग जास्त नव्हतं बघ. ए, उचलते पुढे. केळीची पाणी टाकू काय? नाही नाही, केळीची पाणी नको टाकू. आता? आमचं हे टाक आपलं पावट्याचं शेंगा टाक. बरं झाला. आता. आबा, आधी म्हणजे कशी ओरडेल तुला मटका फोडल्याशिवाय. नाही तर नाही, उद्या. टापकन टाकलं ते काय नाही. ए, काय नाही उद्या. होत रे, चल. ऐक ना. बोल. ते तुला मी मुळ्यात हे कापून देऊ काय? नको नको राहू दे. काय काय ते जे तांदूळाचे. कोणत्या आहेत? नको. दादा टाक पटकन सगळ्या. दीदी अंड्याची उचल. तुला आणि याची घरी घाल पुढे. काय मीठ टाकायचंय दादा? थांब थांब सगळे करू. अरे मीठ जास्त होईल रे, मला असं वाटतंय. ए, मीठ आहे लागायला बाई, चिकन मध्ये मीठ आहे, एवढं लक्षात ठेव. मग दादा थोडा टाका, थोडा एकदम बिलकुल थोडा टाका. नाही टाक टाक. नाही लागेल. नको नको. ते लागतो. पानं अब्झॉर्ब करतात. पप्पाई पडला मटका. महिन्यात पडला ना, आपटला. आपट नाही नीट घर. आता बांबूरडा बल्ब लावलाय तिकडे पप्पा. परत. नाही राहू दे. आपट हो, काय हो? आपट नाही. मसाला पण टाक. मसाला पण नाही नाही तिथं होता, पण आपण आपटला. आणि सांगते. पप्प्या केळीचं पान टाक वर आता. आणि नंतर मग बांबूट लाव. अंडी पण टाक, अंडी पण टाक. अंडी टाक. नंतर मग केळीचं पान लाव. त्याच्याबरोबर बांबूट लाव. मीठ नाही टाकणार. मीठ नको बघ. आता बस की, आता किती मीठ टाकतेस बाबा? तुला त्याला पण मीठ लावलाय ना चिकनला. मग ओके बघ झाला. हो तूच टाक आता ना चिपटते. अरे बाबा बस बाबा, घे तू केळीचं पान टाक आणि मग वरती भांबुर्डा टाक. केळीचं पान वापर लावू आता. केळीचं पान लावू आणि नंतर मग बांबूट लावू. खाली टाकच होते. कट कर. हो खाली टाकू. मीठ काढ. इकडे घेतलं असतं तर? बघू नाही इकडे बाहेर पहिला आंबा. तिथं समोर लाव ना. त्याचे गवतले आहे. हो, आपल्याला सेवेल पापडी बाबा पोट वनवा केलाय. लागल. पापडी पोट. जरा ते विजवायला आपल्याला. वरून पॅक कर ना केळीच्या पानात दादा. हा हा, वरून बांबरूट वरला बांबरूट. प्रायव्हेट कसं वाढला? आणू आणू, पहिले तू ट्रॅक्टर ट्रॅक्टर आता माहितीये काय आपला आता मागचा किती भाषा आहे ना. करू दे बरं थांब. मी करू विषय तर कोणता ओमेद शेफ यार. भांबोर्डा किती आहे दादा हा माहिती का? किलो भर आहे भांबोर्डा. जेवढा आजकाल राईस तेवढा चांगला लागेल. हा काय नाही होत, चालतंय. हो बी हा. तुला नाही माहिती, तुला काय मागच्या जन्मातलं सगळं काय. अरे मुलगा सांग ना, त्यांना फोन कर. ते काय एवढा लागतो का वेळ त्याला? पुढच्या वर्षी बनवेल. आताच बघतोय. हा बघा, फुल पॅक केले, फुल पॅक एकदम. भांबोर्डा वगैरे सगळं भरून. दाखव जरा, झाडं बघ कशी झाले त्याला दाखव. अंधारात काही दिसायचं नाही. दिसतात. काही हा जो झाड आहे ना, तो आहे ना चिकू विथ काय म्हणतात सर, जांभूळ मिक्स काय माहिती कसं काय तो, पण खाली जांभूळ आहे त्याला. पुढे घ्यायची तू सांग. माहितच घे. काय खड्डा करायला हा लागेल? खंडा लागेल. बघ इकडे. खड्डा इथे घे. इथे घे. हो पिकाव आहे ना इथे. थांब पिकाव आहे की उजर सोडा खायचं. उजर सोडा. हे दे. चाल, चाल. पकडतो.
बघा फक्त तोंडा एवढी. बस तोंडा एवढी बसला पाहिजे. ते वरच्या साईडला कर. हा पुढे पुढे बस. स्वच्छ केलं करून माका तुझ्या काकाने ठेवू मटका ठेवण्याची प्रॉपर पद्धत. मटका पॅक काय नाही. खालना माती आहे करा ना. खालना माती सारखं. कसं गावात चाललंय एक नंबर केलं प्रॉपर एकदम सगळं झाडून बिडून. नाही जाता साईडने आपल्याला आग वगैरे द्यायची, जाळ द्यायचंय. पेंडे वगैरे आणलेत तर आपण करू. पेंडा वगैरे एकदम प्रॉपर फाटी वगैरे पद्धतशीर. पद्धतशीर कार्यक्रम. पोपटी पेटली. आता मस्तपैकी झाल्यावरतीच तुम्हाला दाखवतो. एकदम पद्धतशीर कार्यक्रम आपला. कसंही शेकून पण होतंय. टेन्शन नाही. सगळंच होतंय. गाईस इकडं पोपटी भाग चालू आहे आणि इकडं ग्रिलचं नियोजन पण फिट केलंय. फिट एकदम पद्धतशीर ह्याच्यावर ठेवतो. मग तू ठेवतो दर मोबाईल आता नाही आमचे पेटूचे जाळ चिकन नाही तर चिकन जाळेश करून टाकू. कारण की ना जीव गेलाय पार पेटवताना. काही लय कष्ट आहेत खतरनाक. पोपटीला नाही पण हे पेटवण्यासाठी काही विषय नाही. ग्रिल ओपी ओमकार शेठ लक्ष द्या गाईस. ग्रिल ओपी झालेला आमचा. बघा कसं आहे. थोडं टाक दादा. थोडं पत्र टाक. हा तू काय करत होती इथं बस पत्र. ओके पोपटी ठेवल्या आम्ही दमला. आणि विषय काय झाला, ग्रिल आमचा एक दोन कांड्या निघल्या पण आम्हाला आता लय वेळ लागतोय. त्यामुळे आम्ही केला डायरेक्ट कौल विषय. काय म्हणतात त्याला, कौल शिकण. एकाच ब्लॉग मध्ये सगळं घातलं रे काय तुम्हाला बघायला. हे बघा खाली ग्रिलला पण 2 लावलेत. कन्याच्या बघा कसा भासतोय. आई शपथ रे बाबा तोंडावर पाणी येतोय नुसता. काय म्हणतोय दादा, ओपी कार्यक्रम. चल बटर घे, तेल घे, सगळं टाक. कसं झालंय चमो जो कसं झालंय. जेवला आला शेंबूड. वाव. आणि हे बघा ह्याच्या खाली आहे ते पण मी दाखवतो जरा. अनबॉक्सिंग ऑफ पोपटी. एकदम बिम लावून काय झाले का नाही. वाजबो कसला आला हो. कसं आहे. काय टाकता तुम्ही नायट्रोजन वगैरे मटक्यांमध्ये. अरे हा ओरिजिनल विषय. ऐक ना एक पाण्याचा बिराचं काहीतरी लागेल रे. ओम येतो बादशाह. हा चादर घे ना तू. घे ना तेवढं तरी कर. कमीच टाकू तुझं. एकदम आता पोपटी आपण मोकळी करतोय. पहिले तर आपण बांबुडा वगैरे काढतोय रे पद्धतशीर एकदम. बांबुडा काढून घ्यायचा. पूर्ण एकदम दम वगैरे बसलेला असतो प्रॉपर. ओमेदा मास्टर अँड रोशन दादा मास्टर. आणि हा बघा रॅबिट. नाही काय लावली ना आपण. काढते आता पलटी करायच्यात हळूहळू. तर परत येत करू पलटी. नाही बांबू टाका टाकला कारण मटेरियल थोडा कमी होतं ना त्यात. हे राहू दे. मम्मी इन द चॅट डायरेक्ट हाताने. नो पलेता नथिंग. नको हात घालू. मम्मीच्या सहकार्यानेच झालेलं आहे वाटतं. ए बाबा नको ट्राय करू. चटका बसला ना जोरात बसेल. चल पलटी मार घे. पलटी मारतो.
ओमे ए पप्पी दाख. हा कर चल पलटी आता हे पलटी कर एक नंबर चल चल मस्त हे झालाय Hey, y'all, come look at this. स्लाइस स्लाइस. हे नीट कर हे बाजूला हे हात काढे थांब 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 काय तमाशा अरे आपल्या गाई शेंगा करपे शेंगा जाऊ द्या काय विषय ना शेंगा खालच्या चांगल्या असतील खालच्या चांगल्या वरच्या करपल्यात आमच्या जरा पोपटी फेल झाली पण विषय काय नाही ओके काय विषय नाही गाईस पोपटी ओपी दादा अँड ओमकार अँड सगळ्यांच्या सहकार्याने पोपटी आमची झालेली संपन्न आणि खाणार आहे आता आम्ही मस्तपैकी लक्ष नाही देणार अजिबात व्लॉग बंद ना रॅबिट तुला काय पाहिजे सांग अंडा ओके चला गाईस तर पोपटी एन्जॉय करतो लव यू टेक केअर लाईक आणि सबस्क्राईब 100% झालं पाहिजे आणि पोपटीची रेसिपी सगळ्यांनी बघून करा फक्त जास्त वेळ ठेवू नका एक 40 एक मिनिटं ना 40 मिनिटं लय झाले प्रॉपर जर जाळा असेल तर 40 ते अर्धा तास प्रॉपर एकदम हा तसं आमचं मेरिनेशन एक नंबर झालंय कौलं चिकन पण एक नंबर झालं आणि ग्रिल पण एक नंबर झालं कसं झालं ग्रिल चिकन एक नंबर चालतंय चला लाईक आणि सबस्क्राईब 100% करायचंय लव यू बाय